उदाहरण द्यायचं झालं तर धान म्हणजे तांदूळ 1345 रुपयावरनं 2303 रुपये, गहू 1350 रुपयावरनं 2125 रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ ही या ठिकाणी मोदी सरकारच्या काळामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। दूध उत्पादनामध्ये 14 कोटी टनावरनं आपण 23 कोटी टनापर्यंत गेलोय। मत्स्य उत्पादन स्वतंत्र विभाग काढून 184 लाख टनापर्यंत आपण गेलोय। मधाची निर्यात 11 वर्षात तिप्पट झालेली आहे। इथेनॉल केवळ 38 कोटी लिटर इथेनॉल आपल्याकडे होतं, ते 440 कोटी लिटर म्हणजे जवळपास 20% ब्लेंडिंग आता आपण करतो, ज्यातनं किमान 1 लाख कोटी रुपयाचं परकीय चलन हे वाचवण्याचं काम या केंद्र सरकारच्या नीतीमुळे झालंय आणि शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे। मेगा फूड पार्क केवळ 3 होते ते 24 झाले आहेत। सौर पंप जे शेतकऱ्यांना होते ते या ठिकाणी मोदी सरकार येतपर्यंत केवळ त्या ठिकाणी 1 लाखापेक्षाही कमी होते, ते आता 10 लाखाच्या वर गेले आहेत। आणि मला सांगताना आनंद वाटतो की या 10 लाखामध्ये 5 लाख एकट्या महाराष्ट्राने लावलेले आहेत। सहकार क्षेत्रामध्ये पहिल्यांदा नवीन सहकारिता मंत्रालय मोदीजींनी सुरू केलं। सहकार वर्ष लक्षात घेत नवीन राष्ट्रीय सहकार धोरण त्या ठिकाणी फ्लोट केलंय आणि विशेषतः सहकाराच्या माध्यमातून साखर कारखानदारीला प्रचंड मदत, 50 वर्षात झालेली एवढी मदत, मग ती MSPच्या स्वरूपात असेल, ती FRPच्या स्वरूपात असेल, ती सॉफ्ट लोनच्या स्वरूपात असेल, ती इथेनॉलच्या स्वरूपात असेल, ती NCDCच्या माध्यमातून असेल, ही माननीय मोदीजींनी दिली। जवळपास 95,000 कोटी रुपये NCDCच्या माध्यमातून या ठिकाणी देण्याचं काम हे मोदी सरकारने केलंय। महिलांकरता देखील आपल्याला कल्पना आहे की मोदी सरकारने नारी शक्ती वंदन अधिनियम पारित केला, ज्याच्या अंतर्गत 2029 पासनं लोकसभेत आणि विधानसभेमध्ये 33% महिला खासदार आणि आमदार असणार आहेत। संरक्षण दलामध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी कायमस्वरूपी कमिशन हे उभं केलं। सैनिकी शाळा आणि NDA मध्ये मुलींना आणि महिलांकरता प्रवेशाचे द्वार खुले केले। नियंत्रण रेषेवरही पहिल्यांदा महिलांची तुकडी